MPSC कार्बोहायड्रेट्सवर प्रश्न विचारते. फार जास्त लांब नको, 2025मध्येच प्रश्न विचारलेला की ग्लुकोज प्लस फ्रॅक्टोज म्हणजे काय असेल, ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज म्हणजे काय असेल. तर आता बघा, एक नॉर्मल मेथड काय आहे की आपण याला रट्टा मारतो, ज्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते. या उलट ऑब्झर्वेशन आणि कम्पॅरेटिव्ह स्टडी जर का तुम्ही केलात तर या गोष्टी इझिली लक्षात ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, की मी तुम्हाला एक सिम्पल गोष्ट सांगतो की काय लक्षात ठेवायचं, GFG मसाले MSL. मोनोसॅक्राइड म्हणजे काय असेल, GFG. ओके, ग्लुकोज, फ्रक्टोज आणि गॅलेक्टोज हे मोनोसॅक्राइड आहेत. आणि डायसॅक्राइडमध्ये काय येतात तर मसाले माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. आता बघा की माल्टोज म्हणजे काय, सुक्रोज म्हणजे काय आणि लॅक्टोज म्हणजे काय, हे लक्षात ठेवण्यासाठी मी काय करू शकतो बघा, की याला सिम्पली नंबरिंग द्या. याला मी 1 नंबर देतो, Fला 2 आणि Gला 3 नंबर देतो. माल्टोज म्हणजे काय असेल बघा, 1+1 म्हणजेच काय, ग्लुकोज प्लस ग्लुकोज म्हणजे माल्टोज. ठीक आहे. त्यानंतर Sला मी काय करतो, नंबर देतो 1+2. सुक्रोज म्हणजे काय तर 1+2. ओके, म्हणजेच ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज म्हणजे काय असेल, सुक्रोज असेल. आणि लॅक्टोज म्हणजे काय असेल, 1+3. 1 मी कशाला नंबर दिला आहे, ग्लुकोजला, 3 गॅलेक्टोजला. म्हणजे अशा वेळेने तुम्ही काय करू शकता, अवघड वाटणारं विज्ञान इझिली म्हणजे सोपं बनवू शकता. आय होप की तुम्हाला समजलं असेल. खाली कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा 1+2+3 म्हणजे काय असेल. ओके, कारण की ऑलरेडी हा प्रश्न MPSC विचारून झालेला आहे. MPSC नेक्स्ट स्टेपला जाऊन आपल्याला हे विचारेल की ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज प्लस गॅलेक्टोज म्हणजे काय असेल. ओके, तर मित्रांनो, अशाच इझी वेनं जर का तुम्हाला पॉलिटी कव्हर करायचं असेल तर तुम्ही ह्या कोर्सबद्दल विचार करू शकता. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो बघा. कॅग प्रेसिडेंटला रिपोर्ट देतो आणि CBI पार्लमेंटला रिपोर्ट देते. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की या दोनपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे. जर का याचं उत्तर देत असताना तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर नक्कीच तुम्ही स्पर्धेमध्ये कुठेतरी मागे पडत आहात. ओके, बघा, कोण कोणाला रिपोर्ट देतो या संदर्भात मी फक्त तुम्हाला 2 फॅक्ट सांगितलेले आहेत आणि त्याला 2 अपवाद सांगितलेले आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवला तर कोण कोणाला रिपोर्ट देतो, ओके, इझिली लक्षात राहून जाईल. ओके, असं सेम बघा की कोण कोणाच्या निवड समितीमध्ये आहे या संदर्भात फक्त 4 स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर 4 स्टेटमेंट तुम्ही पाठ केलात तर कोणत्याही निवड समितीमध्ये कोण कोण आहे हे तुम्हाला इझिली सांगता येईल. असं सेम बघा, अमेंडमेंट कशा लक्षात ठेवायच्या, पंचायतच्या प्रोव्हिजन आहेत, ऐच्छिक प्रोव्हिजन, अनैच्छिक प्रोव्हिजन कशा लक्षात ठेवायच्या, असा सर्व बाबी मी या कोर्समध्ये इन डिटेल एक्सप्लेन केलेल्या आहेत. या कोर्सची क्रेडिबिलिटी हीच आहे की जर का तुम्हाला असं वाटलं की या कोर्समधून मला काहीही फायदा झालेला नाही तर 100% फी कोणताही प्रश्न न विचारता रिफंड देण्यात येईल. ओके, जस्ट